नमस्कार मैत्रिणींनो, इथं आता आंबाडीची भाजी बनवत आहे मी. बघा तुम्ही कशी मस्त भाजीवाला आला होता, मस्त छान ताजी ताजी भाजी मला दिसली आंबाडीची. तर माझ्या आईला तर खूप आंबाडीची भाजी आवडते आणि महालक्ष्मीला प्रिय असणारी ही आंबाडीची भाजी. कारण की 2.5 दिवसीय महालक्ष्मी ज्या असतात ना, तर त्यांना पहिल्या दिवशी हाच नैवेद्य असतो आंबाडीच्या भाजीचा. तर बघा आपण आंबाडीची भाजी करू. आता मस्त तोडून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि मस्त धुतलेली भाजी याच्यामध्ये टाकली आणि झाकण ठेवून वाफवून घेतली. ती भाजी झाल्यानंतर मस्त पिळून घ्यायची. बघू शकता तुम्ही पाणी किती कसं निघालेलं आहे भाजी धुतल्याचं. आणि मस्त वाफवून घ्यायची. आणि त्याच्यात आपण ज्वारी मी धुवून घेतलेली होती, धुवून मस्त स्वच्छ धुवून घ्यायची. ती मस्त अशा कण्या काढून घ्यायच्या ज्वारीच्या. कोणी याच्यामध्ये बेसन पण टाकते आणि ज्वारीच्या कण्या टाकून पण करते कोणी कोणी म्हणजे 2 प्रकारे असते ही भाजी. याच्या भाकरी पण छान होतात. मी भाकरीची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा आता कण्या आपण काढून घेतलेल्या आहे मिक्सरच्या भांड्यानी, म्हणजे मिक्सरमधून काढून घेतलेल्या आहेत. आणि बघू शकता पूजा पण झालेली आहे. आजचा आहे रविवार आणि प्रतीक तन्वीला काही आवडत नाही ही आंबाडीची भाजी, तर त्यांच्यासाठी वेगळी भाजी मी बाजूला करत आहे. ती म्हणजे कशाची करत आहे माहिती आहे का, मी बटाट्याची भाजी करत आहे प्रतीक तन्वीसाठी. तर 2 कढया म्हणून ठेवलेल्या आहेत मी एका याच्यामध्ये, म्हणजे एक साथ मी दोन्ही भाज्या करून घेणार आहे. एक साथच करत असते मी दोन्ही भाज्या. एका 2-3 कढया ठेवून त्याच्यामध्ये सर्व व्यवस्थित टाकणं आणि ते करणं म्हणजे पटकन स्वयंपाक होऊन जातो. हे बघा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. आंबाडीची भाजी करण्यासाठी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे तेलात. आणि त्याच्यानंतर मग लसूण वगैरे टाकलेला आहे खुडलेला. कांदा भरपूर टाकायचा, मस्त मीठ टाकलेलं आहे. मिठामुळे लवकर होऊन जातो कांदा लालसर मस्त. त्याच्यामध्ये हळद टाकली. आपण याच्यात ठेचा पण टाकू शकतो हिरव्या मिरचीचा, आणि लाल नसलं तर लाल तिखट पण टाकू शकतो. बघू शकता आता हे मस्त लालसर असं होऊ द्यायचं. आणि ती जी वाफवलेली भाजी जी आहे ना, ती याच्यामध्ये मस्त टाकून द्यायची. आणि एक सांगते मी, याच्यावर भाजीवर जे झाकण ठेवलेलं तर तुम्ही नाही ठेवायचं, कारण की ही भाजी झाकण ठेवल्यानं चिकट होते. मला ते आधी माहीतच नव्हतं, नंतर माझ्या लक्षात आलं ते. तर तुम्ही असं करू नका. तर बघा आता वाफवलेले जे ज्वारी आहे ना, ते मी याच्यात टाकून दिलेली आहे. आणि मस्त आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आंबाडीची. तुम्ही पण या भाजी जेवायला, आणि कशी भाजी झाली ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा, आणि तुम्ही पण करून बघा. तर बाय. ती बघा आपली बटाट्याची भाजी चालू आहे बाजूला.